गाइस फायनली आम्ही मनालीला आलोय आणि ॲक्च्युली आम्ही कालच आलेलो, बट बोलतात ना काल माझा फोन पूर्ण डेट झालेला आणि रिव्हर राफ्टिंग वगैरे सुद्धा केलेली. आम्ही त्यांच्याच ग्रुप वगैरे शूट केलं आहे, त्यांच्याकडून क्लिप्स वगैरे घेतले आहेत. सो मी ते ॲड करेन. आणि आज मनालीला आमचा दुसरा दिवस आहे. काल आम्हाला मॉल रोडला वगैरे सुद्धा जायचं होतं, म्हणजे ज्याला जायचं आहे त्यांनी जाऊ शकता. सो आता मी तयार झालेलो आहे. ही माझी आजची आउटफिट आहे. सो मी तयार झालेलो आहे, ती तयार होते. आणि साई हे बघा, हिमांशूनी साई वगैरे वरती आणल्यात. सो आता आपण रेडी झालो आहे, जाऊ नाश्ता वगैरे करू आणि लगेच बस सोलांग व्हॅलीला जाऊ. सो असाच एन्जॉय करू, असा एन्जॉय करायला काहीच हरकत नाही. आणि मग त्यानंतर आम्ही बर्फ बघायला जाणार. सो अटल टनल वगैरे जवळ बर्फ नसेल तर मग त्याच्या पुढे जावं लागेल, फ्रेश बर्फ वगैरे भेटेल, कारण काल बर्फ नाही पडला आहे. सो आता पण टाईमपास करता वरती जाऊ, नाश्ता वगैरे करू आणि मग सोलांग व्हॅलीला जाऊ. तोपर्यंत तुम्ही रिव्हर राफ्टिंगचे व्हिडिओ एन्जॉय करा आणि हा व्लॉग कसा वाटतो ते सांगा कमेंटमध्ये. मी भरपूर प्रेम द्या. हॅलो गाईज, तर मी मंथन साळुंखे आणि माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे रिव्हर राफ्टिंगचा. खूप क्रेझी होता भाई, खूप क्रेझी. आणि जो आमचा गाईड होता त्यांनी सुद्धा आम्हाला खूप म्हणजे बोलतात ना भाई ग्रीन फ्लॅग आहे भाई, ग्रीन फ्लॅग. तर गाईज आता आम्ही बसमध्ये बसलेलो आहे आणि आता आम्ही इथून सोलांग व्हॅलीला जाणार आहे. हा आमचा पूर्ण बस म्हणजे आमचाच ग्रुप बघा. जाऊ बसू, 1 तासाचा रनिंग आहे बोलतात सोलांग व्हॅली जवळ. जाऊ पाईज वगैरे करू. गोळा वगैरे खूप खाल्लेला आहे बर्फाचा. फ्रीज मधलाच बर्फ बघितलाय, आता फ्रेश बर्फ बघणार. सगळ्यांनी ग्लोव्स घातलेत आणि आता आपण साईन चेक करणार आहोत. मला कॉपीराइट आहे. मला आवाज वाढव. हे गाणं आवाज फुल करू ना जरा. हे एक गाणं तर गाईज आता आम्ही घालणारे कपडे घ्यायला आलोय, जे वॉटरप्रूफ असतात वगैरे. बघू जर भेटले तर ते सुद्धा घेऊ आम्ही. पकड गया, पकड लिया तेरे को. काय बोलत बॉनफायर वाट लागला जर झाला तर. काय मारणार, काय मारणार, सर्वच काय मारणार. साई जसा आईस इथे नाही, तू जसा आईस तिथे ते बघ, तिथे जा. जरा
काय बोलतो साई, कसं वाटतं? एक नंबर भाई, एक नंबर. हा जो व्ह्यू येतो ना एक नंबर. इथे माझी हा बघा काही इथे माझी साईज नाही लहान मुलांचे कपडे घालायला लागणार So आपण बघू, पण चेक करू. हॅलो गाईज, सो आता आम्ही आलोय कपडे वगैरे बघायला आणि हा म्हणतात ह्याला एकही आवडत नाहीये. ऐकलात, शॉपकीपर सांगतात 5 से 6 जोडी कपडा इन्होंने ये किया. तर गाईज आता आम्ही पोहोचलेलो इथे, म्हणजे बोलतात ना तिथपर्यंत आम्हाला चालत जायचं आणि आम्ही तिघच आहे. बाकीचे जे आलेले आमच्या सोबत ते त्यांना बोलतात ना जास्त घाई झालेली म्हणून ती लोक आधीच उतरले. आणि हे बघा आता आम्ही ना एवढं चालायचं आहे, मी लोक खूप लांब आहेत अजून. तो आपण ॲक्टिव्हिटी सुद्धा करणार आहे, स्की, ट्यूब आणि झिप लाईन वगैरे. हे बघा वाटलेलं जास्त थंड असते बट थोडंसं नाही. म्हणजे बोलतात ना वरती जायच्या आधी खायला बसलेलो आणि या लोकांनी मॅगी वगैरे घेतली आहे सगळ्यांनी आणि आम्ही फ्राईड राईस वगैरे. टेस्ट कशी आहे फ्राईड राईसची? नो कमेंट गाईज. बोल तोंडाची चव गेली पूर्ण ते खाल्ल्यामुळे तर अजून दुकान म्हणजे काय पण देणार खायला. हे खाण्यापेक्षा मी तिकडून उडी मारेन. खरं बर्फ खाईल भाई, आणि सॉस बर्फ परवडेल. बघा फ्राईड राईस सोबत टॅमॅटो सॉस दिलाय, लेजिट टॅमॅटो सॉस. मी हा सॉस पिन पण आहे. बस रे बस, जेवढा इज्जत जाऊ तेवढा बस झाला दुकानासमोर त्याचा. अरे मग अरे भाई महाग एवढं आणि एवढं पानसट. एक लॉटी चोकोपाय काढण्यासाठी कष्ट बघा. आईच्या गावात अजून वाटतात लॉटी चोकोपाय. गरम लॉटी चोकोपाय भेटणार. आला आला आला. क्या क्या छुपा रखा है थे खाने में. तिथूनच काढलेला आहे भाई मी ही. खाणार नाही बोललेली गाय डोरेमॉन झालोय. हे बघा इथं वेगळंच प्रेम होतं चाललंय. अचीवमेंट आहे भाई, अचीवमेंट. गाईज आम्ही इथे बोलतात ना एवढा वर आलोय, लिटरली तुम्हाला सांगतो ना, एवढा वरती येऊन आम्हाला बोललेलं की अनलिमिटेड बर्फ वगैरे असणार, स्कीइंग करायला भेटणार, ट्यूब राईड वगैरे. जेवढे पण बोलतात ना आम्ही राईड सिलेक्ट केले, स्की, ट्यूब वगैरे आणि झिप लाईन. हे बघा हे स्की भाई शप्प सांगतो एवढा मोठा स्कॅम आहे ना, म्हणजे आता ब्लॉग मध्ये शिवाय नाही द्यायचा. शिवाय दिला. आणि ट्यूबची बघा, ट्यूबचं तिथे आहे. एवढीशी ट्यूब आहे ती तिथून ट्यूब चालू होते, इथे येऊन लगेच संपते. आणि आम्ही एका राईडचे 400-500 दिले. हे वर्थिट नाही मला वाटत. आम्ही फेक ब्लॉगर नाही आहे ना, म्हणून आम्ही तुम्हाला खरं सांगतो की भाई नका येऊ. आणि जरी येत आहेत ना, प्लीज येत आहेत ना तर पहिला नीट माहिती घ्या. उगाच खर्च करू नका. पहिल्यांदा आलोय, फक्त बर्फ दुसऱ्यांदा बघायला आलोय लागलाय. म्हणून. काय हे घेऊ बघा नका. पडतीस हे इथे स्की करायला देत आहेत, इथून इथपर्यंत. त्यात पण एवढा क्राऊड सोडा. पण काय ह्याला आम्ही ह्याच्यासाठी पैसे दिलेले. हिमालयाला जावा. नाहीतर मग गेला. आता आम्ही खाली जाणार, ज्या दुकानातून आम्हाला हे सगळं आम्ही बोलणार ना पॅक घेतलेला पॅकेज, त्या दुकानात जाणार, त्याच्याकडून पैसे घेणार. आम्ही एकही राईड करणार नाही. यात काय करणार, ट्यूब ती बघा, ती ट्यूब इथून इथे बस 100 संपला. मीटर पण नाही ते, 100 मीटर पण नाही. आम्ही एकही राईड करणार नाही, रिफंड घेणार सगळं. मला नाही करायचं. गाईज आम्ही लय मजा करतो एवढूच्या बर्फात. पण ही बघ ए ब्लॉग टाकणार आहे. हे बघा तर गाईज आम्ही आलो, सॉरी एन्जॉय वगैरे केला आणि आज आम्ही चाललो रिटर्न. प्लस आम्ही कोणती ॲक्टिव्हिटी केली नाही, जे पैसे दिलेले
कारण तुम्हाला दाखवलं मी की ते केवढूसं होतं हे वर्थ नाही वाटलं आम्हाला. सो आम्ही एकही ॲक्टिव्हिटी केली नाही. आता खाली जाणार, रिफंड घेणार, नाही दिलं तर मग बघू. सो हा व्ह्यू आहे बर्फ इथे. आणि प्लस आम्ही 200 दिले ना, आपण 200 सुद्धा दिले. कोणता तरी विलेज आहे जिथे बर्फ पडतो, स्नोफॉल. बघू तिथे जाणार आहे की नाही. आणि हा व्लॉग एन्जॉय करा. खूप मजा केली आम्ही वरती सुद्धा. हालत खराब आहे. पीस आउट. 5 hours later.